सर्वांना नमस्कार. आपणा सर्वांना माहिती आहे की कापूस हे आपल्याकडील एक प्रमुख पीक आहे. पण या पिकाची उत्पादकता ही कमी झालेली दिसत आहे. या पिकाच्या लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा जर आपण अवलंब केला तर नक्कीच कापसाची उत्पादकता ही वाढू शकते. कापसाच्या उत्पादन वाढीसाठी फायदेशीर असलेल्या अशाच एका तंत्रज्ञानाची आज आपण माहिती पाहणार आहोत. ते म्हणजे दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानात प्रामुख्याने 3 घटकांचा समावेश होतो. तो म्हणजे कमी अंतराची किंवा घन पद्धतीने कापसाची लागवड करणे, नंबर 2 गळफांदी कट करणे व नंबर 3 शेंडा खुडणे. तर कमी अंतराची लागवड म्हणजे 3 फूट बाय 1 फूट या अंतरावर आपल्याला कापसाची लागवड करायची आहे. यामुळे आपल्याला एकरी 14,814 झाडे मिळतात आणि काही झाडांची उगवण जरी झाली नाही तरी एकरी 14 ते 14,500 झाडे आपल्याला मिळतात. आणि एका झाडाला 20 बोंडे येतील असे आपण गृहीत धरले आणि एका बोंडाचे वजन सरासरी 5 ग्रॅम जरी आपण गृहीत धरले तरी एका झाडापासून 100 ग्रॅम कापूस आपल्याला मिळू शकतो. आणि एका झाडापासून 100 ग्रॅम कापूस मिळेल असं जर आपण गृहीत धरलं तर आपल्या शेतामध्ये 14,500 झाडं असतात. त्यामुळं 14.5 गुणिले 100 केलं आपण तर 14.5 क्विंटल प्रति एकर आपल्याला कापसाची उत्पादकता मिळते. अर्थातच लागवड अंतरासोबतच इतर शिफारशीत अन्नद्रव्य, कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये पाण्याचा संतुलित वापर, खतांचा संतुलित वापर, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब या गोष्टींचा समावेश होतो. 3x1 ची लागवड केल्यास यातील दुसरी स्टेप किंवा यातील दुसरी जी पायरी आहे ती म्हणजे 35 ते 40 दिवसानंतर गळफांदी कट करणे. आपल्याला माहिती आहे की कापसाला 2 प्रकारच्या फांद्या असतात, एक गळफांदी आणि एक फळफांदी. यापैकी गळफांदी आपल्याला त्या प्रमाणात आर्थिक नफा मिळवून देत नाही. त्यामुळं आर्थिकदृष्ट्या पाहायला गेलं तर ती फांदी आपल्याला महत्त्वाची नसते. तर अशी फांदी ओळखून आपल्याला ती फांदी कट करायची आहे. ही मुख्य खोडासारखीच व मोठी असल्यामुळे ती अन्नद्रव्य शोषून घेते. वरच्या बोंडाचा आकार लहानच असतो आणि झाडांमध्ये अनावश्यक गर्दी या फांदीमुळे होते. त्यामुळं पानांची संख्या ही मोठी असते आणि रस शोषण करणारे किडी व इतर रोगांचा प्रादुर्भाव देखील या फांदीमुळे वाढतो. त्यामुळं ही अशी फांदी आपल्याला ओळखून ती आपल्याला कट करायची आहे. तर ती ओळखायची कशी? ही ओळखायला अत्यंत सोपी आहे. सर्व शेतकरी बांधव ही ओळखतात. ही मुख्य खोडासारखीच असते. मुख्य खोडाला स्पर्धा करणारी असते, शेंड्याकडे वाढणारी असते आणि मुख्य म्हणजे हे पाते याला कमी असतात आणि जास्त प्रमाणामध्ये याचे पाते गळून पडतात आणि मुख्य खोडासारखी जाड असते. गळफांदी ही सरळ वाढते आणि फांदीला बोंड न लागता तिच्या उपफांदीला बोंडे येताना आपल्याला दिसतात. तर ही अशी फांदी ओळखून लागवडीनंतर 30 ते 45 दिवसानंतर सिकेटरच्या साह्यानं किंवा कटरच्या साह्यानं हातानं ओढून काढायची नाहीये. ती ओढून काढल्यामुळे आपल्या झाडाला इजा होते. त्यामुळं आपल्याला सिकेटर किंवा कटरच्या साह्याने खोडापासून 1 ते 2 इंचावरती आपल्याला ती गळफांदी कट करायची आहे. मी कट केल्यानंतर काय फायदे होतात? तर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होतो. म्हणजे गळफांदीवर जे काही अन्नद्रव्य आणि ऊर्जा खर्च होते ती गळफांदीवर खर्च न होता ती मुख्य खोडाला मिळते. त्यामुळं आपलं मुख्य खोड जे आहे, मुख्य झाड आहे ते चांगल्या पद्धतीने वाढतं. झाडांमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे आर्द्रता कमी होते आणि साहजिकच आर्द्रता कमी झाल्यामुळं रोगांचा प्रादुर्भाव, किडींचा प्रादुर्भाव देखील कमी होतो. सूर्यप्रकाश देखील सर्व बाजूने मिळतो आणि त्यामुळे पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीने होते. फळफांद्या म्हणजेच उत्पादन देणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्या चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे किंवा या फांद्यांना मुबलक प्रमाणात अन्नद्रव्य मिळाल्यामुळे बोंडधारणा व उत्पादन वाढण्यास देखील मदत होते. तर हे झाला दुसरा घटक. यामध्ये आपल्याला गळफांदी कट करायची आहे. तिसरा घटक काय आहे तर शेंडा खोडणे. यामुळे झाडाची उंची नियंत्रणात राहते आणि अनावश्यक वाढ आपल्याला थांबवता येते. कारण की कापसामध्ये अनावश्यक उंची देखील होता कामा नये किंवा अनावश्यक वाढ देखील होता कामा नये. त्यासाठी आपल्याला उंची नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि अनावश्यक वाढ थांबवण्यासाठी 75 ते 80 दिवसानंतर आपल्याला झाडाचा शेंडा खुडायचा आहे. यामुळं अन्नद्रव्य ही फळधारक फांद्याकडे वळतात आणि यामुळे
बोंडांचा आकार वाढतो, एकसारखेपणा वाढतो आणि वजन देखील सुधारते. त्यामुळं शेंडा खुडणे हा तिसरा घटक आहे. तर या गोष्टीचा आपण अवलंब करणं आवश्यक आहे. यासोबतच जर आपण बेडवर लागवड व ठिबकद्वारे संतुलित पाणी व्यवस्थापन आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन जर केलं, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा देखील आपण कापूस या पिकाला दिले तर अधिक उत्पादन मिळण्यास फायदा होतो. यासाठी फक्त काळजी घेत असताना कॉम्पॅक्ट व सरळ वाढणारी वाहनं आपण निवडणं आवश्यक आहे. सोबतच कीड आणि रोगांना सहनशील असणारी वाहनं निवडणं गरजेचं आहे आणि कमी कालावधीची तसेच घन लागवडीसाठी शिफारशीत असलेल्या वाहनांची निवड आपण शेतकरी बांधवांनी करणं गरजेचं आहे. त्यामुळे या लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकरी बांधवांनी जर केला तर नक्कीच कापसामध्ये अधिक उत्पादन मिळवता येऊ शकते. आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी या दादा लाड कापूस लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करतात आणि त्यांना एकरी 13-14च्या पुढेच प्रति एकर क्विंटल कापूस उत्पादकता मिळत आहे. त्यामुळं या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी बांधवांनी करून पाहावा. आपले काही जर प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे विचारा, आम्ही त्याचे नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांना देखील शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती आपल्या मोबाईलवर तात्काळ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.